त्याद्वारे तुम्ही शरीराला जाणता, कुठं? अंतःकरणात. आणि तितक्यावर थांबत नाही तर त्याला मी मानता, आणि हेच अज्ञान आहे. हे काय आहे? अज्ञान आहे. आणि हे अज्ञान दूर करण्यासाठी आई तत्पर आहे. आई सांगायला लागली. काय सांगते? जो पंथ ओखटा रे, पावलासी कर्म कोठा. ह्या कर्माच्या कोठारातून या रस्त्याला, म्हणजे ह्या कर्माच्या फळाच्या भोगाला आता सुरुवात झाली. बरोबर. म्हणून उपजले मेले ऐशी किती, केले कर्म झाले तेची भोगाले. उपजले मेले ऐशी किती. म्हणून आज जो भोग प्राप्त झालेला आहे, जी सामग्री आपल्याला मिळालेली आहे, ती आपल्या पूर्व कर्मफळाचीच आहे. यामध्ये ईश्वराचा कुठलाही दोष नाही. आरोप प्रत्यारोप करायला जागाच नाही. कारण आपण कुठल्याही कर्माचं जे काही खापर आहे ते ईश्वरावर फोडायला तयार आहेत, आणि आपण आपलं मोकळं. मग हे केलेल्या कर्माचं फळ कोणी भोगायचं? आपण भोगायचं, जे करून त्याचं. मग जैसी करणी वैसी भरणी. केले कर्म झाले ते आज नसन केलं आपण, पण मागच्या अनंत जन्मामध्ये केलेल्या कर्माचं फळ जे अजून भोगायचं राहिलेलं आहे, शिल्लक आहे, ते संचित. आणि त्या संचितातूनच जे फळ देऊन चुकलं ते प्रारब्ध. आणि वर्तमान देहामध्ये जे देहाला मी समजून कर्म होत आहेत ते क्रियमान. म्हणून प्रारब्ध संचित क्रियमान भक्ता नाही जाण. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. म्हणून प्रारब्ध कर्माचा नाश होतो. म्हणून श्रद्धा, अंधश्रद्धा, ज्ञान, अज्ञान, स्पृश्य आणि अस्पृश्यता ह्या 6 उर्म्या आहेत. आणि आज राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती आहे, प्रगट दिन. म्हणून या संतांनी अज्ञान, अस्पृश्यता आणि अंधश्रद्धा या विरुद्ध क्रांती केलेली आहे समाजामध्ये. आणि समाजामध्ये जे रसातळाला गेलेले लोक आहेत, जे शिक्षणापासून, ज्ञानापासून वंचित आहेत, अशा लोकांना त्यांनी अंधश्रद्धा, अज्ञान आणि अस्पृश्यता याविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये जागृती निर्माण केली. म्हणून संत गाडगे बाबा दररोज त्यांचा एक नित्यनेम असायचा की गावामध्ये सगळं गाव ते झाडून काढायचे, आणि काम झालं की एका दारासमोर जायचे आणि म्हणायचे, आई भाकर वाढ. मग ती भाकर भाजी खायचे आणि रात्रीच्या वेळी भगवंताचं नामस्मरण करायचे. हे कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्पृश्यता, कारण स्पृश्य आणि अस्पृश्य म्हणजे छूट आणि अछूत, त्याला आपण सोवळं आणि ववळं म्हणू, तर हे भेद अज्ञानातले भेद आहेत. आणि हे भेद त्यांनी अंतःकरणातून पार काढून टाकले. म्हणून हरीचिया दासा हरी दाहे दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. म्हणून हे अज्ञान आहे. आणि या अज्ञानानं केलेले कर्म, अज्ञानामुळं काय झालं? देहाभिमान झाला. आणि देहाभिमानानं हे कर्म निर्माण झाले. आणि ते कर्माचा साठा इतका आहे की ते भोगायला किती शरीर मिळते याचा काही अंदाजा नाही. पण योगायोगानं या नरदेहामध्ये संतांची भेट झाली की तिथंच आत्मज्ञान प्रगट होत असतं. आणि आत्मज्ञान प्रगट झालं की संचित जळून जातं. आणि प्राप्त देहामध्ये अज्ञान नसल्यामुळं देहाला मी म्हणणं राहत नाही. आणि मी म्हणणं राहत नसल्यामुळं क्रियमान होत नाही, तयार होत नाही.
आणि जे प्रारब्ध आहे ते मात्र भोगूनच संपवावं लागतं. त्याला साक्षी भाव ठेवतो. म्हणून साक्षी भावानं आता गल्लीमध्ये घर किती आहेत दिसत नाहीत का? मग त्याला आपण मी म्हणत नाही का दिसत नाही आणि माझं म्हणत नाही. मग घर पुष्कळ आहेत पण माझं म्हणतो का? नाही म्हणत. हा साक्षी भाव आहे. तसं देह दिसू द्या, विषय दिसू द्या, जगत दिसू द्या, ते दिसणारच, आरशात प्रतिबिंब दिसणारच. पण त्याला खरं समजणं हे चुकलं का दिसणं चुकलं? म्हणून जगत प्रतीती बरोबर आहे, शरीराची प्रतीती बरोबर आहे, पण त्याच्यावर अहंता आणि ममता जडणं हे मात्र चुकलेलं आहे. आणि या अहंता ममतामुळंच अहम ममतेच्या लवड सवडी मातेन पवतीची बापुडी म्हणून जन्म मरणाची दुथडी डहुळती ठेली. ज्ञानोबराय सांगतात की हे जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये मी आणि माझेपणाचा जो आरोप केलेला आहे आपण आत्मस्वरूपावर, त्यामुळंच हे सगळं फिरावं लागायलंय. म्हणून जो पंथ वो कठारे पचलासी कर्म कोठा, अविचार बुद्धी तुझी पुत्र राया दटा. अविचार बुद्धीनं आपल्याला हा सगळा दुःखाचा पसारा अनुभवाला येत आहे. पर्येदी मदालसा सोहम जो जो रे बाळा. सोहम सोहम हा जो बीज मंत्र चालू आहे ना, तर सो शब्दाचा अर्थ या शरीरामध्ये जे तत्व विद्यमान आहे. आता या शरीरामध्ये जे तत्व विद्यमान आहे असं म्हटल्यानंतर इथं किती तत्व आहेत? ही अष्टधा प्रकृती आहे. आणि या अष्टधेय प्रकृतीमध्ये 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, 1 मन आणि याला जाणणारे आपण म्हणजे 17 तत्वाचा लिंग देह आहे. आणि त्याचे अधिष्ठान रूप परमात्मा आपण आहोत. हे इथं स्थूल शरीर आहे, हे सूक्ष्म शरीर आहे. आणि या दोन्हीच जे कारण आहे न कळणं ते अज्ञान म्हणजे कारण देह आहे. आणि या कारण देहाचा विवेकानं बाध करणं हा महाकारण देह आहे, म्हणजे चौथा महाकारण देह. म्हणून इथं इतके जण आहेत आणि इतक्या सहित आपण असल्यानंतर आता यांचं जर बाधित झालं, हे कोणतं? स्थूल, सूक्ष्म आणि कारण. आता उरलं कोण? महाकारण. आता अज्ञान निवृत्त झाल्यानंतर मग ज्ञानाची, कारण ज्ञान जे होतं तर त्या ज्ञानानं अज्ञान निवारण झालं, अंधाराची निवृत्ती प्रकाशानं झाली, जी वस्तू सापडायची ती सापडली. मग आता दिवा काय करायचा? विजून टाक किंवा राहू द्या. तसं अज्ञान निवृत्त झालं, ज्ञान ते स्वरूपे होऊन जाईजे. मग आता आयुष्य उरलं आणि बंधन राहिलं नाही. याला काय म्हणायचं? जीवनमुक्ती. आणि श्वास उरलेले आहेत म्हणजे जीवन उरलेलं आहे. आणि त्या अंतकरणामध्ये जर आसक्ती असेल तर यालाच बंधन म्हटलेलं आहे. म्हणून पाप पुण्य अंगी घेतले जडून, वर्म नेणे कोण करिता तो. हे पाप आणि पुण्य आपण आपल्या अंगाला जडून घेतलेलं आहे. मी पापी आहे, मी पुण्यवान आहे. परंतु भगवान शंकराचार्य सांगतात देहात्म बुद्धिजम पापम नत्तद गोवत कोटिभिः. आत्माहम बुद्धिजम पुण्यम न भूतम न भविष्यती. या स्थूल देहाला मी समजणं, माझं समजणं आणि खरं समजणं हे याच्या इतकं पाप कोणतंच नाही. म्हणजे कोटी गायी मारल्याचं पाप होतं. आणि या अध्यस्त शरीराचा अधिष्ठान रूप परमात्मा मी आहे असं लक्षात घेणं म्हणजे मी आत्मस्वरूप आहे, पवित्र आहे, ज्ञानस्वरूप आहे असं लक्षात घेणं. याच्या इतकं पुण्य न मागं झालं भूतकाळात ना पुढं भविष्य काळात होणार आहे. आणि नाथ महाराज सांगतात देह अचेतन मुळे तयासी बंधन किवी घडे. हे शरीर अचेतन आहे, मड आहे, त्याला कधी बंधन आहे? शरीर अचेतन म्हणजे याला कळत नाही.
आणि हे कोणाचं शरीर कधी कुठं केव्हा मड नाही. कधी बी. कधीही केव्हाही कुठंही कोणाचंही शरीर मडच आहे, पण डिक्लेअर का करत नाही. शरीरामध्ये श्वास चालू आहे आणि श्वास असल्यामुळं याला डिक्लेअर करता येत नाही. एरवी तुकोबराय सांगतात, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष्यला ठाव स्मशानीचा. शरीर माझ्या अंतकरणामध्ये या देहाबद्दल हे प्रेत आहे अशी समज आहे, निश्चय आहे. मग आपल्या अंतकरणामध्ये या शरीराबद्दल काय भाव आहे हे ज्याचं त्यानं तपासून पाहावं. कारण मदालसा माता सांगते की अविचार बुद्धी तुझी पुत्र राया अदटा. हे अविचारानं तुला काय केलेलं आहे, बंधन केलेलं आहे. ही जी बुद्धी आहे ही दुर्बुद्धी आहे. जी देहाला मी म्हणायला लावते ती बुद्धी दुर्बुद्धी आहे. दुर्बुद्धी ते मना कदानोपजो नारायणा. देवा, माझ्या अंतकरणामध्ये जसं आहे तसं लक्षात येऊ दे. कारण आरसा स्वच्छ कधी, जर मुख त्याच्यामध्ये जसं आहे तसं दिसू लागलं तर समजायचं की आरसा स्वच्छ आहे. तसं अंतकरण स्वच्छ आहे. कशावरून? चित्त शुद्ध आहे. कशावरून? जसं आहे तसं कळू लागलं की अंतकरण शुद्ध आहे. आणि जसं आहे तसं न कळता काहीच्या काही कळू लागलं तर याला विपरीत ज्ञान म्हणावं. मी देह वाटणं, देव माझ्याहून वेगळा वाटणं आणि आपल्याहून जगत भिन्न आणि सत्य वाटणं हे विपरीत ज्ञानाचं लक्षण आहे. आणि मी न मरणारा परमात्मा ज्ञान स्वरूप आहे असं लक्षात येणं हे यथा अर्थम तथा ज्ञानम. जशी वस्तू आहे तसं ज्ञान होणं म्हणजे चित्तशुद्धीचं लक्षण आहे. म्हणून पर्येदी मदालसा सोहम जो जो रे बाळा. सो शब्दाचा अर्थ या सृष्टीमध्ये जे तत्व विद्यमान आहे ते या शरीरामध्ये आहे. आणि या शरीरामध्ये जे आत्मतत्व विद्यमान आहे त्याचाच या सृष्टीमध्ये पूर्ण विस्तार आहे. जसं घडी केलेलं वस्त्र आणि पांगलेली घडी म्हणजे विस्तारित वस्त्र. किंवा मनाच्या भाषेत जर सांगायचं असेल तर जग म्हणजे काय, उकललेलं मन आहे. आणि मन म्हणजे घडी केलेलं जग आहे. बरोबर. घडी केलेलं जग म्हणजे मन आणि उकललेलं मन म्हणजे जग. तसं सोहम सोहम हा सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळती आला. धरिला पंढरीचा चोर गळा बांधोनिया डोर. म्हणून अशा पद्धतीनं जो काही सोहम शब्दाचा जो बीज मंत्र चालू आहे तर या मंत्रावर तुम्ही लक्ष द्या न द्या हा अखंड बीज मंत्र चालू आहे. कधीपासून? जन्मल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत श्वासागणिक बीज मंत्र चालू आहे. श्वास घेत असताना सो आणि श्वास सोडत असताना हम. म्हणून थोडंसं पद्मासन घालून ज्ञान मुद्रेमध्ये पाठीचा कणा 90°C ठेवायचा आणि सोहम शब्दाचा म्हणजे काही न करता डोळे मिटून जे काही व्हायला लागलं त्याच्यावर लक्ष द्या. तर आपल्या अशा अनुभवाला येईल की श्वास सोडत असताना हम आणि श्वास घेत असताना सो हा बीज मंत्र चालू आहे. रात्रंदिवस चालू आहे. मग मंत्र चालू आहे, फक्त त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचं. सोहम शब्दाचा मारा केला याचा अर्थ काय? म्हणजे जे श्वास आपण घेत आहोत आणि सोडत आहोत ते भगवंताच्या चरणी अर्पण करणं. जन्मभरीच्या श्वासा इतके मोजिले मी प्राण, बाई मी विकत घेतला श्याम.
मी तो श्यामच विकत घेतला, कारण आता त्याला दुसऱ्या कोणी घेऊच नाही. म्हणजे देव आपलासा करून घ्यायला पाहिजे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. बाकीचा आहे ना, येरती माईके दुःखाची जनिती, म्हणजे हे दुःख द्यायला जन्म देणारे आहेत, हे दुःखाचे स्रोत आहेत. आणि आपण आनंदाचे स्रोत आहोत. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदची. आपण अंगानच आनंद रूप आहोत. आहेशी तू अंगा अंगी डोळे उघडी. म्हणून बाळा, पर्येदी मदालसा सोहम जो जो रे बाळा. प्रत्येक श्वासाला, प्रत्येक क्षणाला तू असा निश्चय कर की मी या देहाचा द्रष्टा आहे आणि देह दृश्य आहे, तो जाणण्यात येणारा आहे. म्हणून 13व्या अध्यायात सुद्धा माऊली सांगतात, इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्य विधीयते. अर्जुना, शरीर हे आहे आणि त्याला जाणणारे आपण ह्याचे द्रष्टा आहोत. हा, ही आणि हे परत दुसरे म्हणजे हे अनुभवाला यायला लागलेत इंद्रियाद्वारे अंतकरणात, आणि आपण अनुभव घेणारे इंद्रियाद्वारे अंतकरणात, याचे द्रष्टा आहोत. म्हणून क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते ज्ञान ऐसे तयाते मानू आम्ही. आम्ही ज्ञान कोणाला म्हणू? तुम्ही क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा निवाडा करा. निरुत म्हणजे न ऋत, जे ऋतत नाही असं. म्हणून डोळ्यामध्ये अज्ञान सलायला पाहिजे. जसं डोळ्यामध्ये कचरा सलतो का, तसं अंतकरणात हे अज्ञान सल्लं पाहिजे की मला आत्मस्वरूप कधी कळेल, कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. म्हणून त्या नारायणाची आपल्यावर कधी कृपा होईल याची आपण वाट पाहायला पाहिजे. त्याचं नामस्मरण करायला पाहिजे. साधकाला जोपर्यंत सद्गुरूची भेट होत नाही तोपर्यंत त्यानं ईश्वराचं नामस्मरण करायला पाहिजे. आणि तेच तप वाढत, तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमोप चिरंजीव कल्प वैकुंठी नादे. माझ्या विठोबाचा